माधवीताई आत्ता ना समर सुरू आहेत, ओके. सो तुझ्याकडनं आम्ही काही टिप्स घेणार नाही असं होणार नाही. सो मला सांग की समरसाठी मेकअप ट्रिक किंवा अशी टिप जेणेकरून मेकअप जास्त लास्ट होईल किंवा असं आपल्या प्रेक्षकांना काय शेअर करायला आवडेल जे तू फॉलो करतेस. करेक्ट. आत्ताच्या या सीझनमध्ये मला असं वाटतं घाम खूप जास्त येतो उन्हाळा असल्या कारणाने. कोणाला टी झोनमध्ये येतो, कोणाला पूर्ण चेहऱ्यावरती येतो. सो आपली स्किन टाईप काय आहे तो पहिले समजून घ्यायचा. आणि सनस्क्रीन मुळात म्हणजे सनस्क्रीन आपण लावतोच, बट सनस्क्रीन अशा आजकाल मार्केटमध्ये अशा पद्धतीने उपलब्ध आहेत जे ऑइली स्किनसाठी पण आहेत आणि जे असतात त्याला जरा टिंटेड असतात. सो टिंटेड असलेले वापरले तर जास्त छान, की जेणेकरून छोटासा बेसही होतो तुमच्या चेहऱ्याला, तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडत नाही. आणि सनस्क्रीन लोशन अशा पद्धतीने निवडा की ते लावल्यानंतर तुमची स्किन जास्त ऑइली होणार नाही, कारण की त्याच्यावर तुम्हाला मेकअप करायचा असतो. सो अशा स्किन टाईपनुसार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि मेकअप केल्यानंतर मला असं वाटतं मेकअप पूर्ण सेट झाल्यानंतर मेकअप फिक्सर प्लीज लावा, जो तुमच्या चेहऱ्याला सूट होईल. याच्या बाबतीतही अनेक खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. मी जे वापरते ते केस आहे, पिक्सी आहे, बरेच आहेत त्यातले. मला जे सूट होतात ते मी वापरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्किनला मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा आयसिंग करणं गरजेचं आहे. आत्ता पोर्स बंद असल्या कारणाने, खूप वेळ मेकअप असल्या कारणाने, स्पेशली ॲक्ट्रेससाठी घाम खूप जास्त येतो. आणि त्याच्यामुळे समजा तुमचे पोर्स ओपन नसतील तर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतो किंवा बाकी काही इश्यूज होऊ शकतात, स्किन इश्यूज होऊ शकतात. सो आठवड्यातून एकदा तरी हे केलं पाहिजे. आणि मेकअप फिक्स राहण्यासाठी मेकअप आणि घाम न येण्यासाठी तुम्ही वेगळं असं काही करू शकत नाही, कारण की पाण्याचा वॉटर कंटेंट जास्त असतो. त्यात आपण फ्रूट्स असे खातो, वॉटरमेलन जास्त खावं या सीझनमध्ये. सो आपण हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, डिहायड्रेट होऊ नये म्हणून. सो कुठून ना कुठून आपण असं नाही म्हणू शकत की घाम येतच नाही आहे. सो मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही मेकअप करताय तो वॉटरप्रूफ मेकअप करण्यापेक्षा तुम्हाला मेकअप जास्त काळ टिकण्यासाठीचे जे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे जसं मी तुला म्हटलं की मेकअप फिक्सर आहे म्हणा, किंवा त्याच्या आधी तुम्ही सनस्क्रीन लावताय म्हणा, मॉइश्चरायझर तुम्ही जे लावताय त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्ही मॉइश्चरायझर किंवा कुठलेही प्रोडक्ट वापरू शकता. आणि मेकअप जास्त का राहण्यासाठी मला तर असं वाटतं 2 टाईम फिक्सर तुम्ही लावलं पाहिजे. सकाळी एकदा आणि दुपारी एक लंच ब्रेक नंतर आम्ही एक स्प्रे मारतो, ज्याला परत एकदा टचअप करावा लागतो. सो अशा पद्धतीने तुम्ही मेकअपची काळजी नक्कीच घेऊ शकता. आणि आता तर मला असं वाटतं लग्नाचा सीझन आहे, म्हणजे सगळ्यांना तयार तर व्हायचं असतं, बट घामाघूम होतात, त्याच्यामुळे सगळा त्यांचा मेकअप उतरतो. आणि त्यांना करेक्ट वेने माहीत नसतं की कशा पद्धतीने मेकअप केला पाहिजे किंवा मेकअपच्या आधी नक्की काय प्रोडक्ट्स वापरली पाहिजेत. खूप ऑइली फेस घेऊन समजा तुम्ही मेकअपला बसलात तर मेकअप स्किन सोडतं. मुळात करेक्ट फाउंडेशन तुम्ही यूज करताय का, म्हणजे त्या ब्रँड्सवर तुम्ही जाऊ नका की बाबा हा उत्तम ब्रँड आहे म्हणजे माझ्या स्किनला छान दिसेल. तुमच्या स्किन टाईपला तुमचं ते मेकअप फाउंडेशन असो किंवा कॉन्सिलर असो ते कॅच केलं पाहिजे, तुमच्या मेकअपने धरून ठेवलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, फक्त त्या महाग आहेत किंवा चांगल्या आहेत किंवा ह्याच्या खूप मोठ्या कलाकारांनी ब्रँडिंग केलेलं आहे म्हणजे ते तुम्हाला सूट होईल असं नाही आहे. सो खरंच मेकअप हा एक मोठा अभ्यास आहे, तो केला पाहिजे. माझं खूप करून झालं आहे. तेच म्हणते की प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी, आता खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स पण आले आहेत आणि सेटवर आल्यावर मी असे टिप्स घेते सगळ्यांकडनं आणि मी फॉलो करते. पण लास्ट टाईम आपण जे व्हॉट्स इन माय लंच केलं होतं ते बऱ्याच जणींनी कमेंट केली आहे आणि फॉलो केलं आहे. तुला सांगू का, आत्ता तर मी तर म्हणते की तुला बेस्ट सांगते, वॉटरमेलन वगैरे तर आहेच, वॉटर कंटेंट आपल्याला वाढवायचा असतो बॉडीमधला. आणि सीझनल फ्रूटमध्ये आपण मँगो वगैरे तर थोडंफार खातो, म्हणजे मी तर फारच कमी खाते, सगळे सीझनल फ्रूट्स खाल्लेच पाहिजेत. पण तुला ते फळ माहिती आहे का, आय डोंट नो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ताडगोळा. तो तर आत्ताच्या दिवसांमध्ये हां, आईस ॲपल तर ते तर खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये तू खाऊन बघितलेस, आतमध्ये जे पाणी असतं. आणि ओव्हरऑल पूर्ण ताडगोळा हा आत्ता तुमच्या बॉडीसाठी इतका उपयोगाचा आहे. मी पटकन एक छोटीशी रेसिपी सांगते त्याच्यावरची. ताडगोळ्याची, ताडगोळे कट करायचे व्यवस्थित बारीक छान त्याच्यामध्ये. आणि ना हे आईस्क्रीमसारखं तुम्ही खाऊ शकता. ताडगोळा कट करायचा, बारीक बारीक पीसेस करायचे, वॉटरमेलनचे बारीक पीसेस करायचे, ड्रॅगन फ्रूट असेल तर ड्रॅगन फ्रूटचे छान छान पीस करायचे. आणि त्याच्यामध्ये कोकोनट वॉटर टाकायचं, नो शुगर नथिंग, काही नाही. मेक शुअर ते कोकोनट वॉटर गोड असलं पाहिजे. हे सगळं मिक्स करायचं आणि ताडगोळ्यामधलं सुद्धा जे थोडंसं पाणी असतं सगळं एकत्र मिक्स करून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवायचं.
फ्रीजमध्ये ठेवल्यावरती तुला माहिती आहे ना की आजकाल तसे साचेही मिळतात आईस्क्रीमसारखे मोल्ड मिळतात. ते तुम्ही काही तासांनंतर तुम्ही एकतर तुमच्याकडे आईस बॅग असेल तर तुम्ही ते कॅरी पण करू शकता. तुम्ही दिवसातून 2 ते 3 सुद्धा खाऊ शकता त्याच्यामध्ये, कारण की फक्त आणि फक्त फ्रूट्स असतात. गिल्ट फ्री आहे आणि शुगर फ्री आहे, त्याच्यामुळे ते गिल्ट फ्री होऊन जातं. तर हे जर तुम्ही खाल्लत ना ताडगोळ्याचं प्रमाण जास्त असावं, पण तुम्हाला त्याच्यामध्ये मँगो ॲड करायचं असेल तुम्ही थोडंफार ॲड करू शकता. जे फ्रूट्स पाहिजेत ना ते तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे मला असं वाटतं 2 जरी खाल्ली तुमची बॉडी हायड्रेट राहण्यासाठी खूप त्याचा फरक पडतो. फक्त वॉटरमेलन खाऊन कोणाकोणाला काय होतं की फक्त मी पाणी प्यायल्यासारखा एक फील येतो. आणि बरं आईस्क्रीम सगळ्यांना ह्या दिवसांमध्ये फार आवडतं, बट शुगर फ्री आईस्क्रीम वगैरेवरती माझा फारसा विश्वास नाही आहे. सो हे एक आईस्क्रीम म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला एक म्हणतो क्रेविंग मिटवतं आणि एक थंडावा मिळतो ना आपल्याला. फक्त तो बर्फातला नसतो, आतला पण थंडावा असतो त्या ताडगुळ्यांचा मिळालेला. सो तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता नक्कीच.